मानसने मिठीत घेतल्यावर नित्याचा चेहरा अगदी रागाने लालबुंद झाला आणि तिने स्वतःचा राग दाबत गच्च डोळे मिटले. तिला त्याचा इतका राग आलेला की ह्या क्षणी तिचे मामा महत्वाचे नसते, हे मिशन गरजेचं नसतं, तर तिने त्याला इतकेच फाडून खाल्लं असतं. पण इथे नित्याच्या आवाजावरूनच अग्नीच्या हाताची मूठ घट्ट आवळली गेली आणि त्यानेही गंभीर मुद्रेने डोळे मिटत दीर्घ श्वास घेतला. आपल्यासाठी आपल्या बहिणीला हे सर्व करावं लागतंय हे त्याला सहनच होत नव्हतं. अगदी हतबल झालेला तो. पण फक्त आणखी काहीच टाईम, कारण त्यानंतर तो स्वतः या गेमची शतरंज उधळून लावणार होता. या माणसला असं मरण देणार होता की त्याचे अवशेषही कोणाला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या आईला विधवेसारखं आयुष्य जगावं लागलेलं. त्याला आणि आरवला पोरक्यासारखं जगावं लागलं होतं. हे तो विसरूच शकत नव्हता. मानस, अरे लिव्ह मी. त्याच्या स्पर्शानेच नित्याच्या अंगावर शिरशिरी आलेली. तिने पटकन त्याला मागे करू पाहिलं. तसा आत्ता कुठे जाऊन तो भानावर आला आणि तिला अवघडलेलं बघून पटकन मागे झाला. आय एम सॉरी स्वीटी, ते तुला बघून मला कंट्रोलच झालं नाही. म्हणजे मी तुझ्यासाठी इतका वरीड होतो की भावनेत येऊन तुला मिठी मारली. नित्याला काहीस चिडलेलं बघून मानसने लगेच तिची माफी मागितली. तिला नाराज करून आत्ता त्याला चालणार नव्हतं. इट्स ओके मानस, आय मीन तू मुद्दाम थोडी ना केलं. नित्याने उगाच विषय न वाढवता पटकन स्वतःला नॉर्मल केलं आणि ओठांवर परत गोड असं हसूत आणलं. स्वीटी बेबी, तू किती बारीक झाली आहेस. तुला आता ताप तर नाही ना? फर्स्ट ऑफ ऑल कम हिअर आणि तू बस इथे. मानसने नित्याचा हात पकडून तिला आणून चेअरवर बसवलं आणि तिच्या कपाळावर हात ठेवून तिचं टेम्परेचर बघू लागला. तसं इथे नित्याचं तोंड परत आकसलं ना. अरे मी काय मॅग्नेट आहे का जे हा वारंवार चिकटतोय मला? आणि 4 दिवसात बारीक व्हायला मी अशा कितीशा उड्या मारल्यात. म्हणजे लाईक सिरियसली बोलायचं म्हणून काहीही बोलायचं का? नित्याला तर मानसच्या प्रत्येक गोष्टीची प्रचंड चीड येत होती. पण बिचारी सध्या ती चीडही मनातच व्यक्त करू शकत होती. नित्या, स्वीटी बोल ना, कुठे हरवलीस? नित्याला शांत बघून मानसने परत तिला आवाज दिला. तशी तिची तंद्री तुटली. अरे मानस, मी ठीक आहे, डोंट वरी. नित्याने तिच्या कपाळावर अजूनही फेविकॉल सारखा चिकटलेला त्याचा हात मागे करत कसनुस हसतच त्याच्याकडे पाहिलं. तसं आत्ता कुठे जाऊन तिला हायसं वाटलं. नाही तर त्याच्या हाताचंही तिला भरपूर ओझ वाटायला लागलेलं. ओके सांग, काय घेणार तू? कॉफी चालेल का की ज्यूस मागवू? मानसने तिच्या डोक्यावर थोपटत तो आता सरळ उभा झाला. मला कॉफी चालेल, बट लेस शुगर हा. नित्याने आता तिच्या चेहऱ्यावर फुल कॉन्फिडन्स आणत ती तिच्या कॅरेक्टरमध्ये अगदी सेट झाली. तिला काहीही करून मानसला आज बोलतं करावं लागणारच होतं. ऑफकोर्स बेबी, तुला हवे तशीच कॉफी येईल. मानसने नित्याकडे पाहत स्माईल करतच त्या दोघांसाठीही तिला हवे तशीच कॉफी ऑर्डर केली आणि तो तिच्या समोरच्या चेअरवर बसला. यार, आत्ता हा असाच माझ्या डोक्यावर बसणार आहे का? आय मीन ह्याची एवढी मोठी चेअर समोर पडलीये तरी ह्याला ह्या चेअरवर बसायचं आहे का? त्याला परत भोंग्यासारखं तिच्या अदगत बघून नित्याला तर त्याचा आता राग येऊ लागलेला. स्वीटी, तू त्या दिवशी आपल्या घरी आलेलीस, मग निघून का गेलीस? नित्या तिच्या विचारात मानसला शिव्या हसडतच होती की अचानक तिच्या हाताला मानसने हातात घेतलं. तसं नित्याने हातात सुस्कारा सोडला. या मुलाला असंच तिला टॉलरेट करावं लागणार होतं. आपलं घर. पण त्याच्या या प्रश्नावर
नित्याने काहीसं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. स्वीटी, जे माझं आहे ते सर्व तुझंच तर आहे. यू नो व्हॉट, त्या दिवशी तू घरी आलेली ऐकून मी किती खुश झालेलो. पण तू मला न भेटता गेलीस याचं वाईटही वाटलं. मानसाचा चेहरा अगदीच बारीक झाला. ओ, आय एम सॉरी मुन्नू. तुला तर माहीत आहे ना, मला भाईला सर्व अपडेट द्याव्या लागतात. नित्याने मुद्दा मानसला गोडीत घेत अग्नेयचा विषय काढला. पण तिच्या तोंडून मानसला मुन्नू ऐकून इथे अग्नेय सोबत विष्णूचेही डोळे मोठे झाले आणि पुढच्या सेकंदाला विष्णूचं हसू भस्कन बाहेर आलं. मुन्नू, ओ गॉड, ही मुलगी पण ना. विष्णूला तर मानसचं नित्याने घातलेलं बारसं बघून हसू आवरतच नव्हतं. तुझ्या भाईच्या तर तो माझ्या लव्ह स्टोरीचा खरा विलन आहे. अग्नेयच्या नावानेही इथे मानसने दात ओठ खाल्ले. तसं नित्यानेही मनातच त्याला शिव्या हसडल्या. मुन्नू, तो विलन नाही रे, पण तो माझ्या बाबतीत जरा जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. ही लव्स मी लाईक हिज फर्स्ट किड. हे सांगतानाही नित्याच्या डोळ्यात अग्नीविषयी किती तो आदर भरलेला. नित्या, त्याचं सोड. तू आता मला सोडून जाणार नाही ना. आता मी तुला कुठे जाऊ देणार नाही. नित्याला अग्नीच्या फेवरमध्ये बोलताना बघून मानसला चिडच आली. मानस, अरे असं काय करतो? मला परत जावं लागेल ना, नाहीतर भाईच स्वतः मला घ्यायला येईल. नित्याच्या सांगण्यावर इथे मानसच्या कपाळावर आट्यांचं जाळच पसरलं. अरे, असं कसं तो इथे तुला घ्यायला येईल? हे माझं किंगडम आहे. इथे माझं राज्य चालतं. मानसच्या या अतिविश्वासावर नित्या मनातच गालात हसली. अरे मूर्ख माणसा, हे तुझं किंगडम असलं तरी माझा भाई एक आग आहे. एक अशी आग जो लवकरच तुझ्या या किंगडमचा नामोनिशान मिटवणार आहे. नित्याला मानसच्या बुद्धीची कीवच आली. आगीला अडकवण्याचा प्रयत्न चाललेला त्याचा. मानस, तू माझ्या भाईला नाही ओळखत. त्याला कोणीच अडवू शकत नाही. नित्याने मानसचा शब्द डायरेक्ट धुडकावून लावला. पण तिचं वारंवार सुरू असलेलं भाई पुराण बघून तो आता वैतागला ना. तिला त्याच्याऐवजी दुसऱ्याचं गुणगान करताना बघून त्याला भयंकर राग येत होता. बेबी, तुझा भाई कितीही मोठी तोफ असला तरी त्याचीही काहीतरी कमजोरी असेलच ना. आत्ता मानसने काहीसं कुत्सित हसतच नित्याकडे बघितलं. पण इथे त्याचं ते वाक्य ऐकून अग्नेयची कान अगदी सतर्क झाले. कमजोरी म्हणताच त्याच्या कपाळावर किंचित घाम जमा झाला. कमजोरी आणि माझ्या भाईची? नो वे मन्नू, माझ्या भाईची कमजोरी असूच शकत नाही. तो स्वतःच इतका ताकदवर आहे की तो काहीही करू शकतो. अगदी काहीही. नित्याने मानसला ओपन अप होताना बघून त्याला अजून अग्नीच्या नावाने ट्रिगर करायला सुरुवात केली. ओ रिअली? तुझ्या भाईची काहीच कमजोरी नाही? असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. उगाच नित्यासमोर अग्नीचा विषय न वाढवता मानसने फुल स्टॉप लावला. तसा इथे नित्याने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. कारण मानसच्या ती गोष्ट ओठांवर आणायला तिला भरपूर मेहनत घ्यावी लागणार होती. बरं, येऊ मी आता? नित्याने मुद्दाम आता मानसची दुखती नस हातात पकडली. कारण तिला माहीत होतं तिच्या या वाक्यावर तो नक्कीच पॅनिक होणार. व्हॉट? नो नित्या, मी तुला आता कुठे जाऊ देणार नाही. तू मला सोडून आता कुठे जाणार नाहीस, ओके? मानसने लगेच नित्याचा हात पकडत तो आगतिक झाला. मानस, मला तरी तुला सोडून कुठे जायचं आहे, पण मी भाईच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. प्लीज
प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नित्यानेही इमोशनल होत मानसच्या हातावर हात ठेवला. तू त्या अग्नेयाला इतकी का घाबरते? मी असताना तो तुझ्या केसालाही धक्का नाही लावू शकत. मानस नित्याला अग्नेयाला इतकं घाबरताना बघून चिडला शेवटी. मुन्नू, भाईने माझ्या केसाला धक्का लावला तरी मी काय उडून जाणार नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं, मी भाईला घाबरत नाही, तर त्याची खूप रिस्पेक्ट करते, म्हणून त्याला दुखवायला मला जमणार नाही. नित्याचं अग्निप्रतीचं इतकं प्रेम बघून आत्ता मात्र मानस चांगलाच खवळला. त्याने रागातच टेबलवरचा पेपरवेट उचलून जोरात भिंतीवर आदळला. तशा त्याच्या या आक्रमक वागण्यावर नित्या दचकलीच आणि तिने भीतीने अंग आकसून घेतलं. तो आवाज कानावर पडल्याने इथे अग्नेयही घाबरून उभा झाला. काय काय आहे त्या अग्नीत इतकं की तू त्याची इतकी रिस्पेक्ट करतीये? सांग ना, काय आहे त्याच्यात असं जे माझ्यात नाही? का तू माझी तशी रिस्पेक्ट नाही करत जशी त्याची करतेस? मानस बोलता बोलताच नित्याच्या इतक्या जवळ आला की ती तर भीतीने भेदरूनच गेली. मानसचा रागाने लाल भडक झालेला तो चेहरा बघून तिचे डोळे अडवूनही काटोकाट भरून आले. मानस, प्लीज काम डाऊन, तू घाबरवतोय मला. नित्याने कसबस हिम्मत करून मानसला मागे लोटत ती उभी झाली. तसं तिच्या डोळ्यात आलं पाणी बघून आत्ता कुठे जाऊन मानसला आपण रागात काय मूर्खपणा करायला निघालेलो याची जाणीव झाली आणि त्याने मनातच स्वतःला शिव्या घालत तो काहीसा मागे झाला. आय एम सॉरी स्वीटी, हॅव यू स्केअर्ड बाय मी? तिला इतकं घाबरलेलं बघून मानसने पुन्हा पुढे येत तिचा चेहरा ओंजळीत घेत तिचे डोळे पुसले. पण नित्या मात्र आता शॉकच झालेली. आत्ता इतका भडकलेला तो क्षणात शांत झालेला बघून तिला आश्चर्यच वाटत होतं. ओके, टेल मी व्हॉट यू वॉन्ट. तू बोलेल ते करेन मी, फक्त तू मला सोडून नको जाऊ. मानस आता त्याच्या प्रेमासमोर खरंच हतबल झालेला. तिच्यासाठी अगदी काहीही करू शकत होता तो. पण त्याला कमजोर पडलेलं बघून नित्याने त्या संधीचा फायदा घेत पुढचं पाऊल उचललं. ओके, तुला वाटतं ना मी तुझी रिस्पेक्ट करावी? देन प्रूफ मी की तू माझ्या भाईपेक्षा जास्त बेटर आहेस. माझा भाई त्याच्या प्रेमासाठी काहीही करू शकतो, मग तू माझ्यासाठी असं काही करू शकतो का? नित्याने मानसचा हात झटकत लटक्या रागातच हाताची घडी घालून त्यावर नजर रोखली. तसं तिचं ऐकून विष्णू गालात हसला. ओके, जर असं असेल तर नक्कीच मला तुझ्या समोर माझ्या प्रेमाची लेवल दाखवायला जास्त आवडेल. तुझा भाई त्याच्या प्रेमासाठी कोणाचा जीवही घेऊ शकतो हे मला देखील माहीत आहे. इकडे मानसचा क्षणाक्षणाला वरखाली होणारा आवाज ऐकून अग्नेयचे एक्सप्रेशन भरपूर सिरियस झालेले. पण मी फक्त जीव घेण्यावर ट्रस्ट नाही करत स्वीटी. मी माझ्या प्रेमासाठी समोरच्याला इतकं तडपवू शकतो की तो त्याच्या मरणाची भीक स्वतः मागायला लागतो. पण माझ्याकडून त्याला ती भीकही भेटत नाही. बोलता बोलताच मानसचाही चेहरा अगदी विक्षिप्त झाला. पण त्याचा ऐकूनच इथे नित्याच्या पाठीच्या कण्यातून भीतीची लाटच प्रवाहित होऊन गेलेली. तिकडे अग्नेयचेही श्वास वाढले होते. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? नित्याने त्याही सिच्युएशनमध्ये स्वतःला कमालीचं शांत ठेवलं. तिची एक चूक आणि खूप काही गोष्टी बिघडू शकत होत्या. मला आता बोलायचं काहीच नाही, तर आता जे आहे ते तुला दाखवायचंच आहे. लेट्स गो माय लव.
तुला माझ्या प्रेमाची लेवल बघायची होती ना. आता तुला माझं तुझ्यासाठीच हाय लेवलचं प्रेम दाखवतो मी. माणसने बोलता बोलताच नित्याचा हात पकडून तो तडक बाहेर पडला. माणस, कुठे नेत आहेस तू मला? नित्या तर त्याच्या या वाईल्ड रिॲक्शनवर बावरूनच गेली. बेबी, आत्ता काहीच प्रश्न विचारू नको. माणस अगदीच गंभीर झालेला बघून आता नित्याची चांगलीच फाटली होती. तो तिला कुठेतरी घेऊन जातोय समजताच अग्नेयने अलर्ट होत विष्णूकडे एक नजर बघितलं. तसं विष्णूने तडक मार्कोला इन्फॉर्म केलं. माणस, आपण इथून कुठे चाललोय? हा तर फ्रंट गेट नाही आहे. माझे गार्ड त्या साईडला आहेत. मार्को रिसेप्शन एरियात नित्याचा वेट करत होता. पण माणस नित्याला बॅक साईडने घेऊन आल्याने ती अजूनच घाबरली. डोंट वरी स्वीटी, तू माझ्यासोबत असताना तुला आता कोणाच्या प्रोटेक्शनची गरज नाही. आय एम इनफ फॉर यू. माणसाने नित्याला त्याच्या कारमध्ये बसवत तो तिच्या बाजूला आला. पण इथे त्याचा ऐकून अग्नेय आणि विष्णूचे धाबे दणाणले ना. तो नित्याला कुठे घेऊन जातोय हे त्यांना माहीत असणं गरजेचं होतं. विष्णू, मार्कोला पटकन फोन करून बॅक साईडने नित्याच्या मागे जायला सांग. मी त्याला माणसच्या गाडीचा नंबर पाठवतो. त्याला तो ट्रेस करून त्या गाडीला फॉलो करायला सांग. नित्या त्याच्यासोबत त्याच गाडीत असणार. अग्नेयने पॅनिक होत विष्णूला भरभर इन्स्ट्रक्शन देऊन तडक आरवला फोन केला. आरव, मे बी तो माणस नित्याला बॅक साईडून घेऊन बाहेर पडलाय. आरव आता किती पॅनिक होईल या विचारानेच इथे अग्नेयचा श्वास आणखीनच घशात आलेला. ओ रिलॅक्स भाई, मी त्या डॅशच्या कंपनीच्या बॅक साईडलाच होतो. मला माहीत होतं तो असाच काहीतरी करणार म्हणून. सो मी आधीच प्रिपेअर्ड होतो. अँड डोंट वरी, मी आता त्याच्या मागेच आहे. आरवने डोळ्यांवरचा चष्मा नीट करत त्याची मान हलकी तिरकी करून काही अंतरावर असलेल्या माणसच्या कारकडे बघत म्हटलं. तसं त्याचा ऐकून अग्नेयने ओठांचा चंबू करत किती तो मोकळा श्वास घेतला. क्षणभरासाठी नित्याच्या काळजीने त्याचा जीव घशात आलेला. पण त्याच्या आरवची स्मार्टनेस बघून अगदी भारावून गेलेला तो. अवघ्या मिनिटातच बाकी गाड्यांसोबत मार्कोनेही येऊन आरवच्या कारला कव्हर केलं. सध्या ते फक्त माणसाच्या कारवर लांबून लक्ष ठेवू शकत होते, कारण त्यांचं जवळ जाणं नित्यासाठी योग्य नव्हतं. पुढच्या अर्ध्या तासात माणसाची कार जशी त्याच्या बंगल्या बाहेर आली, इथे नित्याच्या डोळ्यात चमक आली, कारण तिच्या मंजिलवर ती फायनली पोहोचली होती. सो फायनली माणस नित्याला त्याच्या बंगल्यावर तर घेऊन आलाय. पण इथे आता तो नित्यासमोर त्याने हाईड केलेलं ट्रूथ रिव्हील करेल का, हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्कीच पहा. आणि आजचा थरारक भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे रेग्युलर अपडेट भेटत राहतील.